नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक न्यू अपडेट आलेलं आहे पी-टी डिपार्टमेंटचं म्हणजेच महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं. त्यामध्ये भरपूर लोकांचे इश्यू होते. काही लोकांनी माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट केले होते, की काही लोकांना मेलवर ओ-टी-पी येत नाहीत, आला तर लेट येत आहे किंवा त्यांचं लॉग इन होत नाही, रिसेट पासवर्ड होत नाही, म्हणजे अनेक गोष्टी त्यांचा प्रॉब्लेम होते. आता गव्हर्नमेंटनं काय केलं त्याच्यावर सुधारणा करून आपल्याला एक नोटीस किंवा एक आपण नोटिफिकेशन आलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे एक नोटिफिकेशन पॉपअप झालेलं आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रिय व्यवसाय कर प्रोपोर्शन टॅक्स त्यामध्ये 28 फेब्रुवारी 2026ला त्यांनी काय केलेलं आहे, अधिसूचनेनुसार आर्थिक वर्ष 25-26चा पी-टी-आर-सी अंतर्गत कर भरणा करण्याची तसेच विवरणपत्र म्हणजे तुमचे रिटर्न भरण्याची काय केलेली अंतिम मुदत 15 मार्च 2026 आहे. पण ती जी काही 15 मार्च 26 आहे त्यामध्ये काय होतं, काही लोकांचं लॉग इन होत नाही आहे, काही लोकांचं काही म्हणजे भरपूर इश्यू आहेत, ते एरर आहेत, ते सॉल्व्ह होत नाहीत आणि ते कसे भरणार. तर अशा प्रकारचं हे एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता F-704 मधील लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर परतावा अर्ज जर करायचा असेल ते पण उपलब्ध आहेत आणि केंद्रीय असे काही जे गोष्टी आहेत ते उपलब्ध केल्या आणि आपला जो इश्यू होता ओ-टी-पीचा तो पण त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे. तुम्ही बघू शकता प्रोफाईल तयार करणे व पासवर्ड रिसेट करण्याच्या सोयीसाठी आता डीलर्सने SMS ओ-टी-पी किंवा ईमेल ओ-टी-पी यापैकी कोणताही एक वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, आपण जेव्हा पी-टी-आर-सीचं लॉग इन करायला जातो तर लॉग इन होत नाही आहे, मग आपण रिसेट पासवर्ड किंवा फॉरगेट पासवर्ड करतो. तर त्या केसमध्ये काय होतं, आपल्याला मोबाईल नंबर आणि मेल आय डी जो रजिस्टर असेल तो तिथं शो होतो आणि तिथं आपल्याला दोन्हीकडे काय करायला लागतो, ओ-टी-पी सेंड करावा लागतो. आता तुम्हाला दोन्हीतला एकही कोणताही ओ-टी-पी टाकला तरी तुमचं काय होणार आहे, रिसेट होणार आहे पासवर्ड. अशा प्रकारे हे नवीन अपडेट आणलेलं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला लॉग इन न करता जर टॅक्स पेड करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, ह्या टॅबवर जायचं आहे. पे युअर टॅक्सेस हा टॅब आहे. तिथं जाऊन तुम्हाला तिथून पण बाहेरून न लॉग इन करताना पण तुम्हाला टॅक्स काय करता येणार आहे, पेड करता येणार आहे. त्याचबद्दल तुम्ही इथं बघू शकता एक नोटिफिकेशन आलेलं आहे. ह्यामध्ये तुम्ही बघू शकताय की व्यवसाय कर, लहान कर, मोठा परिणाम असा आहे. आता इथं तुम्ही बघू शकता पी-टी-सीचं त्यांनी व्यक्तीसाठी म्हणजेच काय, पी-टी-सी आहे तो व्यक्तीसाठी असतो म्हणजे ओनरसाठी असतो. त्यात बघा तुम्ही भरपूर त्यांनी काय केले स्पष्टीकरण दिले. व्यापारी असेल, व्यावसायिक व व्यवसाय संस्था असेल, सेवा प्रदाते असेल, व्यावसायिक असेल, डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल, सल्लागार, मालक, चालक, भागीदार अशा हे काय केलेलं त्यांनी आपल्याला पी-टी-सी कुणासाठी ॲप्लिकेबल आहे त्यांची एक लिस्ट दिली आणि ती प्रतिवर्षी किती असणार आहे, तर 25 शासन भरणा आहे 15 मार्चपर्यंत असं आहे. हे आपल्याला दिलं आहे. त्यापाशी पी-टी-आर-सी कुणासाठी असतो, नियोक्तेसाठी म्हणजेच काय, अस्थापनीय नियोक्ते, कर्मचारी, नोंदणी केलेली संस्था, व्यापारी संस्था किंवा जी-एस-टी अंतर्गत जे काही नोंदणीकृत आहेत ते आहेत. त्याच परत त्यांची देय तारखा काय असणार आहे, तर फेब्रुवारी विवरणपत्र म्हणजेच रिटर्नचे जे देय आहे ते 28 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं आणि 15 मार्चपर्यंत त्याचं काय असेल ते आपल्याला चलन भरून रिटर्न फाईल करायचे आहेत. असं तुम्ही इथं बघू शकता. त्याचबरोबर इथं खाली आला तर तुम्हाला इथं व्यवसाय कर वेतन श्रेणी पण दिलेली आहे. म्हणजे कोणत्या सॅलरीवर किती पी-टी लागणार आहे हा इथे त्याचं पण व्हिडिओ आहे माझं, तुम्हाला मी लिंकमध्ये देईल. त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेले कोणत्या वर्गाला किती पी-टी कट करायचा आणि कोणत्या सॅलरी स्लॅबला किती करायचा. अशा प्रकारे मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. तरी पण इथं त्यांनी काय केलेलं आपल्याला एक नमूद केलेलं आहे की 7,500 पर्यंत जे पुरुष असतील तर त्यांना 0 असणार आहे पी-टी आणि महिला 25 म्हणजे 0 ते 25 पर्यंत 25,000 पर्यंत काय आहे, 0 आहे. त्याचबरोबर 7,501 ते 10,000 पर्यंत तुम्हाला काय करणार आहे, पुरुष वर्ग त्याला काय करायचं आहे, सॅलरी ₹175 प्रति महिना कट करायचा आहे. समजते. त्याबरोबर ₹10,001 जरी असेल तर त्यापेक्षा जास्त पुरुष वर्ग, तर पुरुष एम्प्लॉय असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक महिन्याला काय करायचं 200 आणि ते फेब्रुवारी ₹300 असे ₹2500 तुम्हाला काय करायचे त्या व्यक्तीचे कट करायचे. आणि त्यात परत त्यांनी एक आपल्याला अट टाकली की कायद्याने पालन न केल्यास तरतुदी, कायद्यानुसार लागू असलेले व्याज व शर्ती म्हणजेच पेनल्टी किंवा व्याज तुम्हाला लागू शकते. आणि त्याचबरोबर कायद्यानुसार न्यायालयीन कारवाईनुसार ही करण्यात येईल म्हणजे कारवाई करून ती वसूल पण करण्यात येईल. अशा प्रकारे काय करू शकता तुम्ही त्या गोष्टी
करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हे पेटीचे जे काय आहेत, ते तुम्हाला आता जे काही प्रॉब्लेम येत होते लॉगिनचे, कुणाचे पिरियड दिसत नव्हते, कुणाचे जुने पुराणे जे काही पिरियड आहे ते दिसत नव्हते. आता सर्व गोष्टी काय केल्या त्यांनी सॉल्व्ह केलेल्या. तरी पण कुणाला काही इश्यू असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. आपण त्यांचा प्रयत्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर हेच नवीन अपडेट होतं तुमच्यासाठी. तर ते तुम्ही काय करा, तुमच्या ज्या गोष्टी प्रॉब्लेम येत होत्या ते बघा तुम्ही आता जाऊन सॉल्व्ह झालेत का नाहीत. नसतील झाले तर कॉन्टॅक्ट करा. आपण त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू.